ताई, तुम्ही ज्या मतदारसंघामध्ये आता उमेदवारीसाठी मागणी केलेली आहे, तुम्ही याच्या अगोदर पण भरपूर कामे केलेली पक्षामध्ये. आता पुढे तुम्ही कशी वाटचाल करणार आहे? आता सध्याचा गाजलेला मुद्दा सगळ्या महाराष्ट्राला माहितीये की लाडली बहीण योजना. मुख्यमंत्र्यांनी लाडली बहीण योजना काढली, पण हे तर पोस्ट ऑफिसच्या यांचे दुकानदार वाढवल्या. मी आता त्या जाब विचारणार आहे, त्या माझ्या पक्ष संघटनेमार्फत एक आंदोलन मी छेडणार आहे पोस्ट ऑफिसवर. त्याच्या खाली त्यांनी काय लिहिलं, खातं उघडायला 700 रुपये. आधी काही महिला गेल्या 200 रुपयात उघडलं, आणि काहींना आधी मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय की फ्री उघडून देणार आहे, त्याचे काही पैसे लागणार नाही. पण यांनी दुकानदारी सुरू केली. याच्या मार्फत मी मोठं आंदोलन छेडणार आहे. आणि 700 रुपये लिहिलंय त्यांनी, बोर्डवर लिहिलंय 700 रुपये द्या. मग म्हणजे बायका आधी जातात, चक्कर मारतात, 200 रुपये असले जवळ, आधी 200 होतं म्हणून 200 घेऊन येतात. आणि महिलांजवळ कुठे पैसे असतात, 200 सुद्धा त्यांच्या जवळ नसतात. त्या परत एक दुसऱ्या चक्करला येतात, तेव्हा ते 700 झालेले आहेत आता. मग महिलांना किती हेराफेऱ्या घालायला लावायच्या. आणि मुख्यमंत्री तर म्हणतात रक्षाबंधनच्या दिवशी तुमच्या नावावर पैसे टाकणारे. आमची फाईलच दाखल नाही महिलांची, तर मग तुम्ही देणार कसे आम्हाला पैसे, असा माझा प्रश्न आहे. याच्यात मी मोठं आंदोलन पक्षामार्फत छेडणार आहे. म्हणजे लाल किल्ल्याचे 700 रुपयाचं पोस्टर जे पोस्ट ऑफिसवर प्रत्येक जिल्ह्यामध्ये लागलेलं आहे, हो, योग्य आहे तुम्हाला? नाही, हे चुकीचं आहे. देऊ राहिले ना, मग तुम्ही नीट द्या ना. असं पैसे आमच्याकडून काढून आम्हाला आधी तसंच केलं. 15 लाख तुमच्या खात्यावर येणारे, तुम्ही सत्तेवरच आले नसतात. उगाच आम्हाला आम्हीच दाखवलं. आम्हालाही वाटलं खरंच 15 लाख आमच्या खात्यावर येतील. आणि सगळे पक्षातलेच नाही, सर्व लोक त्या भूलथापाला बळी पडले आणि हे सत्तेवर आले. आणि आताही तसंच जर करत असतील, 700 रुपये मागत असतील, आणि परवा गेल्यावर अजून 1000 केले यांनी, तर मग हे काय भावात पडणार आहे आमच्या महिलांना? चक्राला याला एक तर महिलांना वेळ नसतो. बायका मुलांचं नवऱ्याचं करता करता वेळात वेळ काढून त्या पोस्ट ऑफिस सकाळचं टाइम असतं, बिचाऱ्या गडबडीत तेवढं टाइम सांभाळून पोस्ट ऑफिसला जातात. आणि काल म्हणे 200, आज म्हणे 700, परवा म्हणतील 1000. म्हणजे मग महिलांनी काय 4-4 चक्राच मारायच्या का त्याला? या संदर्भामध्ये तुम्ही पोस्ट ऑफिसच्या अधिकाऱ्यांना जबाब विचारणार? हो, जबाब विचारणार आहे मी. आंदोलन सर्व जिल्ह्यात आंदोलन छेडणारे. पहिली माझ्याच मुकुंदवाडीच्या पोस्ट ऑफिस मध्ये 10-15 महिला माझ्याकडे येऊन गेल्या. त्या म्हटल्या, ताई हे असे 700 500 मागायला लागले. कधी 200 मागतात, कधी 700 मागतात, कधी 500 मागतात. ते जसं येईल तसं काढून राहिलेत, असं मला वाटायला लागलं. मुख्यमंत्री येणार आहेत आपल्या शहरामध्ये, तुम्ही त्यांना भेटून आम्ही निवेदन देणार आहे त्यांना. आणि मी जाबही विचारणार आहे, साहेब हे चुकीचं आहे. फुले आंबेडकरांचा विचार आतापर्यंत पोहोचवण्याचाच कार्यक्रम मी केलेले आहेत. सगळ्या सर्व जाती धर्माच्या लोकांना मी बरोबर घेऊन काम केलेले. त्यामुळे मला लगेच कुठं काय चाललं शहरात लगेच कळतं. महिलांचे 4-5 फोन आले, ताई करावा का नाही, मग 700 रुपये द्यावा का नाही. पण मला वाटतं मग आता ती जर 700 रुपये नाही दिले तर ती वंचित राहील. रक्षाबंधनच्या दिवशी पैसे येणार नाही, तर ते देऊ नका. मी अशी विनंती केली त्या अधिकाऱ्यांना, सांगा एकदा मी पण येते पोस्ट ऑफिसला, असंही सांगितलं. तर आम्ही छावणी मधल्या पोस्ट ऑफिसला अधिकाऱ्यांनाच घेराव घालणार आहे. या सामाजिक चळवळीतून आल्यामुळे मलाही इच्छा झाली आणि मी संभाजीनगर पूर्व मतदारसंघातून एक महिलेला सोडवावा अशी मी जालना आणि संभाजीनगरचे विद्यमान खासदार कल्याणरावजी काळे यांना विनंती केली. त्यांनीही मला बैठक आधी झाली होती आमची, आणि त्या बैठकीतही त्यांनी सांगितलं होतं सक्षम उमेदवार असेल त्यालाच तिकीट दिलं जाईल, असं त्यांनी जाहीर केलं होतं. आणि मी त्यांना विनंती केली की साहेब, माझ्यासारख्या सक्षम उमेदवाराला जर आपण उमेदवारी दिली तर मी संधीचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. आणि आपण सगळ्यांच्या पाठबळावर मी सगळ्या माजी आजी मंत्री MM शेख साहेब, अनिल पटेल साहेब, नामदेवरावजी पवार साहेब, या विलास बापू अवताडे यांना सगळ्यांना भेटून मी आधीही त्यांच्याशी चर्चा केली होती.
पण साहेब म्हटले तुम्ही भरा आणि ताई माझा जाहीर पाठिंबा आहे असं त्यांनी वक्तव्य केलं. मला फार हायसं वाटलं की महिलांनाही संधी मिळू शकते आणि शहरात 3 मध्ये 1 महिला दिल्यास आमचं तर संघटनेच्या नेत्या सोनिया गांधी आहेत आणि महिलांना त्यांनी ठरवलेलेच आहे द्यायचं आणि ती जर मला संधी मिळाली तर मी त्याचं सोनं केल्याशिवाय राहणार नाही. मी सामाजिक कार्यात पहिल्यापासून आहे. मी माझ्या गावामध्ये पैठणमध्ये राहत होते पिंपळवाडीला. तर पिंपळवाडी गावात मी सरकारी दवाखाना आणलेला आहे. मी कब्रस्तानला 4 एकर जागा मिळवून दिलेली आहे आणि मी तिथे पाण्याची टाकी पिण्याच्या पाण्याची सोय नव्हती. धरण आम्हाला जवळ होतं पण पाणी मिळत नव्हतं. मी माझ्या गावात 95 ला 1.5 कोटीची योजना गावात पाण्याची राबवलेली आहे. मी शिक्षणाच्या माध्यमातून आपलं एक हायस्कूल तिथं सुरू केलेलं होतं गावात पिंपळवाडी गावात. या माध्यमातून मी नेहमी सगळ्यांच्या संपर्कात राहायची. अनुकंपा धरती असो, विधवा महिलांचं अनुदान असो, परित्यक्त्या महिलांचा प्रश्न असो, मी नेहमी निकाली काढलेले. पंचायत समिती, जिल्हा परिषद, DPTC त्या माध्यमातून मी बरेच कामं केलेले आहेत. त्यामुळे मला याचा अनुभव आहे राजकीय क्षेत्राचा. मला जर संधी दिली तर मी विकासात्मक कामं मार्गी लावेल आणि सर्व अधिकारी यांच्याकडून माझे मिस्टर क्लास 1 होते त्यामुळे मला अधिकाऱ्यांशी बोलून कसं काम करून घ्यायचं हेही ज्ञात आहे. त्यामुळे मी जर मला संधी मिळाली तर मी ते फार यशस्वी कार्य करत राहील असं मी ठामपणे सांगते.